मोठी बातमी समोर येते। इंद्रायणी नदी पूररेषेत बांधण्यात आलेले 29 बंगले आणि इतर बांधकाम 6 महिन्यांच्या आत पाडून टाकण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिलाय। याशिवाय नदीत बांधकाम करणाऱ्यांना 5 कोटी रुपयांचा दंड आकारून हे क्षेत्र मूळ स्थितीत आणण्याचे निर्देश एनजीटीने दिले आहेत। तर एनजीटीचा पिंपरी चिंचवड पालिकेला मोठा आदेश बघायला मिळतोय। बांधकाम करणाऱ्यांना 5 कोटी रुपयांचा दंड आता ठोठावला जाणार आहे। इंद्रायणी नदीमधील 29 बंगले पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी दूषित होत चालल्याचा मुद्दा हा गाजतोय आणि या फेसाळलेली इंद्रायणी नदी वारंवार चर्चेत असते। मात्र आता आजूबाजूच्या परिसरात असलेलं जे काही बांधकाम आहे ते पाडलं जाणार असल्याचं कळतंय, कारण पिंपरी चिंचवड महापालिकेला तसे आदेश या संदर्भात देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता लवकरात लवकर या संदर्भात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। 29 बंगले हे पाडले जाणार आहेत। बांधकाम करणाऱ्या सर्व नागरिकांना 5 कोटी रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम आहे जे की आता पाडलं जाणार आहे।